या आपण प्रियानो परमेश्वराची उपासना करूया. परमेश्वराचं वचन स्तोत्र प्रियानो 84 म्हणत आहे, हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या आगमनाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करावयास व निवळीला आपल्या पिल्लांसाठी कोठे बांधावयास स्थळ मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. आपण जरी प्रियानो परमेश्वराच्या भवनामध्ये येऊ शकलो नाही, जरी प्रभू परमेश्वर प्रियानो आपल्याला वाटत आहे की इथेच सापडेल, परंतु आपला जिवंत देव आहे जिथे कुठे आपण आहोत प्रियानो, आपल्या घरामध्ये आणि या ठिकाणी देखील प्रियानो परमेश्वर आपली उपस्थिती दाखवत आहे. आणि म्हणून यावेळेला आपण त्या परमेश्वराची, जिवंत देवाची प्रियानो आपण उपासना मोठ्या आवाजाने करण्याआधी लहानशी प्रार्थना करून देवाला प्रियानो पुढील वेळ आपण समर्पित करूया. आपण प्रार्थना करूया. थोर आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू श्री ख्रिस्त आणि पवित्र आत्म्या, आम्ही पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करत आहोत. नव्याने प्रभू परमेश्वरा, आम्हाला आमच्या जीवनामध्ये हा नवीन दिवस, या दिवसाची सुरुवात तुझ्या भक्ती मंदिरापासून, या आठवड्याची सुरुवात देखील प्रभू परमेश्वरा तू करू दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानत आहोत. प्रभू परमेश्वरा, तुझी उपासना करण्यासाठी या ऑनलाईन माध्यमाच्याद्वारे प्रभू आम्ही जे काही तुझं गौरव करणार आहोत ते संपूर्ण रीतीने तुझ्याच प्रभू गौरवासाठी असू दे. आम्हा प्रत्येकाचं अंतःकरण प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. आमचे विचार, आमचे प्रभू परमेश्वर योजना, सर्व काळजी, चिंता प्रभू आम्ही बाजूला ठेवून प्रभू तुझ्या नावाचं गौरव आणि स्तुतिस्तवन प्रभू यावेळेला करत असताना आत्म्याने आणि खरेपणाने करण्यास आम्हाला तू सहाय्य कर. ये प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. या उपासनेचा चालक, मालक आणि मार्गदर्शक बाबा तूच हो. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बाबा. आमेन. यावेळेला प्रियानो आपण परमेश्वराचं गुणगान गाणार आहोत. या आणि सर्वजण प्रियानो आपण प्रभूचं गौरव करणार आहोत. जी सुंदरशी गीतं आहेत त्या गीतांना गात असताना आपण, माझा विश्वास आहे की आपण आपल्या घरामध्ये देखील प्रियानो सर्वजण परमेश्वराचं गीत गात असताना टाळ्या वाजवून गौरव करून प्रियानो त्याचं नाव उंचावणार आहोत. यावेळेला आपण गीत गात आहोत, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुती करो. देवबापाची स्तुती या गीताने प्रियानो आपण आहे त्या ठिकाणी सर्वजण करूया. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया, ओ होसाना, ला 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 ला, हालेलुया में खून की धारा बहती सुली से, जिसमें धुले सब पाप. बोलो अब तुम अपने हृदय को, उसमें रहे नादान. खून की धारा बहती सुली से, जिसमें धुले सब पाप. बोलो अब तुम अपने हृदय को, उसमें रहे नादान. जय जय प्रभु यीशु की, हालेलुया, जय जय प्रभु यीशु की, हालेलुया. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो.
नाम लगा लो पार। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार। उसको बना लो जीवनहारा, नाम लगा लो पार। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, ओ हो हो हो, शाना ला 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 ला। हालेलुया आमीन। वापस आता मेरा प्रभु जी, दे जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, ओ हो हो हो, शाना ला 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 ला। हालेलुया आमीन। हरदम होगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो देने तुमको, रहना तुम तैयार। हरदम होगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, ओ हो हो हो, शाना ला 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 ला। हालेलुया आमीन। यावेळेला प्रियांनो, आपण आणखीन एक हिंदीमध्ये गीत गाणार आहोत. मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी, प्रभू सबको हम यह गीत सुनाते. सगळ्यांना प्रियांनो, आपण गीत ऐकायला जाईल अशा रीतीने प्रियांनो, जरी आपल्या घरामध्ये आहोत तरी देखील प्रियांनो आपण भक्तीला बसलेलो आहोत, देवबापाची उपासना करायला बसलेलो आहोत, की इतरांना सुद्धा समजू द्या प्रियांनो, आपल्या गीताद्वारे त्यांना देखील आशीर्वाद मिळू द्या. आपण सर्वजण हे गीत प्रियांनो टाळ्या वाजून देखील गाऊया. मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी, प्रभु सबको हम यह गीत सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी, प्रभु सबको हम यह गीत सुनाते। सारे जहां का सहारा, डूबे हुओं का किनारा, नैया हमारी डोले, मौजों में खाई डोरे। ले चल किनारे ले जा, बनकर तू माझी ले जा, हम सबको पार लगा दे। ले चल किनारे ले जा, बनकर तू माझी ले जा, हम सबको पार लगा दे। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां
सब किनारा, तू ही हमारा सहारा। ले चल किनारे ले जा, बनकर तू माझी ले जा, हम सबको पार लगा दे। ले चल किनारे ले जा, बनकर तू माझी ले जा, हम सबको पार लगा दे। मिलकर हम संग तेरी गाते, सारे जहां को सुना दे। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम ये गीत सुनाते। हालेलुया। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम ये गीत सुनाते। पापों में जीवन हमारा, कष्टों को झेल रहा है, कैसे बचेंगे सारे पापी ये जीवन हमारे। तू ही हमारी आशा, तू ही हमारा राजा, हम सबको पार लगा दे। हालेलुया। तू ही हमारी आशा, तू ही हमारा राजा, हम सबको पार लगा दे। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम ये गीत सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम ये गीत सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम ये गीत सुनाते। प्रभूची स्तुती असो सुंदरशा गीतासाठी प्रियानो, माझा विश्वास आहे तुम्ही देखील सगळ्यांनी हे गीत गायलेलं आहे आणि परमेश्वराचं गौरव केलेला आहे. यावेळेला प्रियानो काही सूचना आपल्यासमोर आहेत. पुन्हा एकदा आजच्या भक्तीमध्ये प्रियानो ज्यांनी उशिरा सुरू केलेला आहे तुमचं देखील स्वागत आहे. परमेश्वराचं प्रियानो आपण गौरव गीताद्वारे देखील केलेला आहे. यावेळेला प्रियानो आपण आजच्या दिवशी खरं तर भक्ती मंदिरामध्ये येऊन उपासना करण्याचा विचार करत होतो, परंतु काही कारणं आहेत प्रियानो, अजूनही आपल्याला तशी खात्री मिळत नाही आहे आणि बाहेर जो प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे त्यामुळे प्रियानो आपल्या मंडळीतील लोकांची सुरक्षता ही महत्त्वाची आहे आणि म्हणून भक्तीमध्ये प्रियानो उपासनासाठी प्रियानो आपण मंदिरामध्ये न येता आपल्या घरीच ऑनलाईन प्रियानो ही भक्ती जी आहे आपण चालू ठेवणार आहोत. तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल आणि तुमच्या सूचनेनुसारच प्रियानो आपण हा निर्णय घेतलेला आहे. यावेळेला प्रियानो सूचनेमध्ये विशेष करून प्रियानो जी बुधवारच्या दिवशी आपली बायबल स्टडी होत असतो त्यामध्ये तुमचं सर्वांचा सहभाग आहे. सुंदर रीतीचे प्रश्न आहेत तुम्ही विचारत आहात आणि त्यावरती प्रियानो आपण चर्चा देखील करत आहोत. या बुधवारी देखील प्रियानो गुगल मीटवरती संध्याकाळी 7 वाजता आपण सर्वजण पुन्हा एकदा भेटणार आहोत. जर प्रश्न असतील तर कृपा करून तुम्ही लवकर पाठवले तर त्यावरती आपल्याला चांगली चर्चा देखील करता येणार आहे. या आठवड्यामध्ये प्रियानो म्हणजे आजच्या दिवशीच 22 नोव्हेंबरला ब्रदर अमित थोरात यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठी प्रियानो प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. प्रियानो विशेष करून सूचनेमध्ये प्रियानो सांगत आहे की मागील रविवारी आपण थोरात आंटींसाठी प्रार्थना केली, परंतु प्रभूची इच्छा प्रियानो आणि मागील रविवारी रात्री 11 वाजता थोरात आंटींना प्रभूने आपल्याकडे बोलवून घेतलेलं आहे आणि म्हणून ह्या संपूर्ण दुःखित कुटुंबियांसाठी प्रियानो आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा आणि ब्रदर अमित थोरात यांचा आज वाढदिवस आहे त्यासाठी देखील प्रार्थनेत आठवण असू द्या. लग्नाचा वाढदिवस आहे 24 नोव्हेंबरला मिसेस रेखा आणि मिस्टर सुधीर साळवी यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. कृपा करून या उभयतांना देखील आपल्या प्रार्थनेमध्ये प्रियानो आपण उचलून धरूया. त्याच रीतीने SNBCचा प्रियानो पहिला विषय संपलेला आहे आणि त्याची परीक्षा उद्याच्या दिवशी सोमवारी दुपारी 1 वाजता होणार आहे. 1 ते 4 वाजेपर्यंत SNBCच्या विषयाची परीक्षा राहणार आहे आणि मंगळवारपासून नवीन विषय जो आहे तो आपण लगेच सुरू करत आहोत आणि म्हणून जे आपले या SNBCचे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना विनंती आहे कृपा करून उद्याच्या दिवशी 1 वाजता
आपण तयार राहावं. आणि मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता आपला जो SNBCचा क्लास आहे, नवीन विषय, त्यामध्ये प्रियांनो आपल्या दुसऱ्या बॅचचे आणि तिसऱ्या बॅचचे सर्व विद्यार्थी प्रियांनो आता एकत्र येणार आहेत. आणि म्हणून मंडळीमधले सुद्धा जे प्रियजन आहेत की ज्यांनी फार पूर्वी आपलं नाव SNBCमध्ये रजिस्टर केलेलं आहे, त्यांनासुद्धा विनंती आहे की तुम्ही यामध्ये मंगळवारपासून भाग घ्यावा. यावेळेला प्रियांनो आपण काही प्रार्थना विनंत्या सांगत आहोत आणि त्यानंतर प्रियांनो आपण प्रार्थनेमध्ये देखील जाणार आहोत. परंतु त्याआधी एक शास्त्रभाग देखील आपण वाचणार आहोत आणि तो वाचल्यानंतर प्रियांनो आपण गीत गाऊन आपण परमेश्वराच्या चरणाजवळ पुन्हा एकदा आपली प्रार्थना विनंती सादर करणार आहोत. यावेळेला आपल्यासाठी पाळकीनबाई शास्त्रभाग वाचणार आहेत. सर्वांना सलाम. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे तो नवीन करारातून प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय 4 वचनापासून 12 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. प्रेषितांची कृत्ये ह्याचा 13वा अध्याय 4 वचनापासून 12 वचनापर्यंत. ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकियात येऊन तारवातून कुप्रास गेले. मग ते सलमिनात असता त्यांनी यहुद्यांच्या सभास्थानामध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली आणि योहान हाही त्यांचा सहाय्यक होता. पुढे ते सबंध बेटातून चालून पफेस गेल्यावर बर्थेशू नावाचा कोणी एक यहुदी जादूगर व खोटा संदेष्टा त्यांना आढळला. तो तेथील सुभेदार सिग्री पौल या बुद्धिमान मनुष्याच्या पदरी होता. त्या सुभेदाराने बर्नबा व शाऊल यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शवली. परंतु अलीम जादूगर, त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे, ह्याने त्यांना अडवून सुभेदाराला विश्वासापासून फितवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शाऊल, ज्याला पौलही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमत्वाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? तर पहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे. तू अंधळा होशील व काही वेळापर्यंत तुला सूर्य दिसणार नाही. तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांना अंधारी आली. तेव्हा आपणाला कोणीतरी हाती धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसांचा शोध करू लागला. तेव्हा जे झाले ते पाहून त्या सुभेदाराने प्रभूच्या शिक्षणावरून आश्चर्य करून विश्वास ठेवला. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. ह्या वेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत, पण त्याआधी आपण एक प्रार्थनेपूर्वक गीत गाणार आहोत. चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं. सर्व आपलं डिस्ट्रॅक्शन्स आपण दूर ठेवूया. प्रभूच्या चरणाजवळ त्याला आदर महिमा देण्यासाठी आपण नम्र लीन अंतकरणाने येऊया आणि ह्या गीतामध्ये सर्वांनी एक मनाने आपण सहभागी होऊया. चरणों
कि तू है खुदा। इस कारण ही करते सजदा हमको यकीन है कि तू है खुदा। इस कारण ही करते सजदा शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया हालेलुया आमीन। हालेलुया हालेलुया आमीन। धन्य तुझे हम कहते हैं सारे जहां का है तू सरदार। धन्य तुझे हम कहते हैं सारे जहां का है तू सरदार। भेंट हम चढ़ाते हैं, वंदना करते हैं। भेंट हम चढ़ाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया हालेलुया आमीन। हालेलुया हालेलुया आमीन। यावेळेला प्रयत्न आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. प्रार्थना विनंती प्रयत्न आपल्यासमोर अशा प्रकारे आहेत. आपल्या थोरात कुटुंबियांसाठी प्रयत्न आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. त्या घरावरती जे दुःख आलेलं आहे त्या दुःखासाठी प्रभूकडे प्रार्थना करूया की लवकरात लवकर त्यांना या गोष्टीचा विसर पडेल. त्याच रीतीने आपले वयस्कर जे प्रियजन आहेत त्यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया. गायकवाड अंकल आहेत, पाडळे अंकल, खिल्लारे अंकल, त्याच रीतीने सुलोचना कांबळे आंटी आहेत. माझ्या आईसाठी देखील प्रार्थना करावी. बंधू निकी चव्हाण पुणतांब्यावरून प्रयत्न परमेश्वर त्यांना सहाय्य करो यासाठी प्रार्थना करावी. आपल्या प्रांतातील प्रयत्न पाळक लोक आहेत, सेवकांसाठी प्रयत्न आपण प्रार्थना करूया. रेव्हरंड बाळू वाघमारे आणि पास्टर विनोद गांगावणे यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवू. त्याच रीतीने सर्व नर्सेस, डॉक्टर्स यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया. पुन्हा एकदा जो कोविडचा प्रादुर्भाव आहे प्रयत्न मोठ्या रीतीने वाढत आहे आणि या सर्व सिस्टर डॉक्टरांना प्रयत्न पुन्हा एकदा त्यांना ड्युटीसाठी प्रयत्न परमेश्वर संरक्षण देव यासाठी प्रयत्न सहाय्य मागूया. आणि जे वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस आहेत त्यासाठी देखील आपण प्रार्थनेत आठवण ठेवू.
आणि संपूर्ण आपल्या देशासाठी असं म्हटलं जात आहे की आता इटली आणि अमेरिकेनंतर प्रियांनो आता भारत देशावरती मोठी प्रियांनो संकट येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून प्रियांनो आपल्या प्रार्थनेमध्ये या परमेश्वराला सर्व विनंती आपण सादर करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या जिवंत बापा, आम्ही पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो या सुंदरशा वेळेसाठी. तुझी उपासना, तुझी भक्ती प्रभू आम्ही सर्व अंतःकरणातून आत्म्याने आणि खरेपणाने प्रभू केलेली असताना आमचा विश्वास आहे प्रभू तू ती मान्य केलेली असेल. आणि खरोखर प्रभू या माध्यमाच्या द्वारे प्रभू जे प्रियजन आज या भक्तीमध्ये सामील झालेले आहेत त्यांच्यावरती देखील मोठी तुझी कृपा दया तू दिलेली आहेस. आम्हा सर्वांना आजच्या दिवशी विशेष करून प्रभू तुझ्या भक्तीमध्ये प्रभू सामील होण्यासाठी या माध्यमाच्या द्वारे ही संधी उपलब्ध करून दिलीस म्हणून देखील प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. होय प्रभू, जरी बाहेर जगातील गोष्टी प्रभू कशाही असू द्या, परंतु प्रभू तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी आम्हाला प्रभू परमेश्वर ह्या तांत्रिक गोष्टी दिल्याबद्दल आम्ही तुझं गौरव करतो, तुला धन्यवाद देतो. आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रभू जे प्रियजन या भक्तीमध्ये सामील झालेले आहेत आज त्यांच्या राहत्या ठिकाणी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देखील प्रभू तुझ्या आत्म्याचा वर्षाव प्रभू तू निश्चितच करत आहे. आणि प्रभू त्यांच्याद्वारे देखील तुझं गौरव प्रभू तू करून घेत आहे. आम्ही धन्यवाद देतो मंडळीतील प्रभू परमेश्वर सर्व लहान थोर प्रियजनांसाठी, विशेष करून संडे स्कूलची लहान मुलं मुली यांना देखील बापा तू सहाय्य केलेलं आहे. जरी प्रभू परमेश्वरा लॉकडाऊन आहे परंतु त्यांच्या अभ्यासामध्ये प्रभू जे इंटरनेटच्या माध्यमाद्वारे चालू आहे प्रभू ते आशीर्वादित करत आहे. बऱ्याच जणांचे रिझल्ट्स प्रभू तू आशीर्वादित केलेस म्हणून प्रभू तुझे आम्ही आभार मानत आहोत. तरी प्रभू परमेश्वर सर्व बदलणाऱ्या वातावरणापासून या प्रियजनांचं प्रभू तू सहाय्य कर. सर्व प्रभू इन्फेक्शनपासून त्यांचं सांभाळ कर. आणि या लहान मुलामुलींना त्याच रीतीने प्रभू जे तरुण तरुणी आहेत ज्यांना प्रभू अभ्यासासाठी आणि आपल्या कामासाठी प्रभू बाहेर जावं लागत आहे अशांवर देखील कृपादय असू दे. आम्ही प्रार्थना करत आहोत जे माता पिता आहेत त्यांना देखील प्रभू शहाणपण बुद्धी दे. आपल्या कुटुंबाची प्रभू नुसते शारीरिकच प्रभू परमेश्वर संरक्षण नाही तर आध्यात्मिकरितीचं संरक्षण देखील प्रभू ते प्रदान करतील. म्हणून प्रभू त्यांच्यावरती जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यास त्यांना तू विशेष मदत कर. जे वयस्कर प्रभू परमेश्वर आजी आजोबा आहेत अशांवर देखील बापा तुझी कृपादया मागत आहोत. त्यांना देखील प्रभू या प्रादुर्भावापासून जसं आजपर्यंत तू सांभाळत आलेला आहे इथून पुढच्या दिवसांमध्ये प्रभू तुझी कृपा अधिक त्यांच्यावर असू दे. अंतःकरणातील प्रार्थना प्रभू जे काही प्रभू तुझ्या समोर मांडत आहेत त्या देखील प्रभू तू ऐकत आहे आणि तुझ्या इच्छेनुसार त्यांना उत्तर देशील आमचा विश्वास आहे. प्रभू आम्ही विशेष करून यावेळेला प्रभू थोरात कुटुंबियांसाठी प्रार्थना करत आहे बापा. त्यांच्यावरती जे दुःख ओढवलेलं आहे ते सर्व तुला प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सादर करतो. प्रत्येकाचं अंतःकरण जे दुःखित आहे प्रभू त्यांना तू सांत्वन दे. तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रभू ते खरोखर प्रभू परमेश्वर जी पोकळीक आहे ती भरून काढ. आणि प्रभू या दुःखाचा विसर लवकरात लवकर प्रभू पडून त्यांनी पुन्हा एकदा आपलं जीवन तुझ्या हातामध्ये सादर करावं यांना प्रभू तू मदत कर. प्रभू परमेश्वर आम्ही त्याच रीतीने बंधू थोरात प्रभू परमेश्वरा अमित थोरात यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्यांचा जो आज वाढदिवस आहे त्यासाठी प्रभू आम्ही तुझे गौरव करतो. जे जीवन त्यांना तू प्रदान केलेलं आहे, जो विश्वास आहे, जी सेवा आहे प्रभू तू आशीर्वादित करत आहे. आज संपूर्ण रीतीने प्रभू या नवीन वर्षामध्ये देखील प्रभू नव्याने प्रभू परमेश्वर आपल्या कुटुंबियांचा प्रभू ते खरोखर सांभाळ करतील. सर्व दुःख बाजूला ठेवून प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देऊन नवीन वर्षाची प्रभू सुरुवात अधिक प्रभावी आणि आशीर्वादाची होईल यासाठी त्यांना तू मदत कर. त्यांचा व्यवसाय आणि त्यांचं कुटुंब प्रभू तुझ्या गौरवासाठी तू आशीर्वादित कर. प्रभू आम्ही त्याच रीतीने मंडळीतील प्रभू परमेश्वर सिस्टर रेखा साळवी आणि सुधीर साळवी यांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. या उभयतांचा प्रभू जो लग्नाचा वाढदिवस आहे या आठवड्यामध्ये प्रभू तो देखील तू आशीर्वादित करत आहेस म्हणून तुझे आभार मानतो. ब्रदरचं प्रभू ड्युटीला जाणं येणं प्रभू तू आशीर्वादित करत आहे. सिस्टरांचं घर काम देखील तू आशीर्वादित करत आहे. या उभयतांमध्ये प्रभू परमेश्वर तुझ्या प्रीतीचा वर्षाव तो असू दे आणि त्यांच्या प्रभू जीवनाला तुझ्या गौरवासाठी प्रभू तू सेवा कार्यामध्ये देखील उपयोगात आण. प्रभू परमेश्वरा आम्ही त्याच रीतीने मंडळीतील प्रभू परमेश्वर जे प्रियजन आजारी आहेत अशा प्रभू प्रियजनांना तुझ्या पवित्र हातात देत आहोत. पाडळे अंकल, गायकवाड अंकल, खिलारे अंकल, त्याच रीतीने प्रभू सुलोचना प्रभू आंटी आहेत प्रभू त्यांना देखील बापा तू स्पर्श करावा.
माझ्या आईवरती देखील बापा तुझी कृपादया असावी. खिल्लारे अंकल आहेत प्रभू, त्यांच्यावर देखील बापा तुझी कृपादया असावी म्हणून सहाय्य कर. जे इतर प्रियजन प्रभू परमेश्वरा वेगवेगळ्या रीतीने आजारी आहेत प्रभू, त्यांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. आमचे बंधू निकी चव्हाण प्रभू परमेश्वरा, त्यांना देखील तू स्पर्श कर आणि लवकरात लवकर प्रभू त्यांना बरं वाटेल. यासाठी प्रभू त्यांच्या औषधांना देखील प्रभू तू आशीर्वादित करून त्यांना लवकर प्रभू आरोग्य मिळेल असं तू होऊ दे. प्रभू परमेश्वर, आम्ही प्रार्थनेमध्ये संपूर्ण रीतीने प्रभू मंडळीतील सर्व लहान थोर प्रियजनांना तुझ्या पवित्र हातात देत आहोत. विशेष करून प्रभू वेगवेगळ्या रीतीने प्रभूजी प्रार्थना उपासना चालू आहे. काही जणांनी प्रभू परमेश्वर भक्ती मंदिरं उघडून प्रभू जर उपासना सुरू केली असेल तर त्यांच्यावर देखील प्रभू देवदूतांचं प्रभू संरक्षण असू दे. कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होऊ देऊ नकोस. आणि प्रभू संपूर्ण ह्या भारत देशामध्ये जगाच्या पाठीवरती जेथे कुठे प्रभू वेगवेगळ्या संस्थेद्वारे सेवकांद्वारे प्रभूची उपासना चालू आहे तू आशीर्वादित कर. आम्हाला माहीत नाही प्रभू ही परिस्थिती कधीपर्यंत प्रभू अशी राहणार आहे, परंतु प्रभू कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आम्ही संपूर्ण रीतीने तुझ्यावरती प्रभू आमची भिस्त टाकून आहोत. आणि तुझी इच्छा असेल त्यानुसार प्रभू या जगातल्या घडामोडी प्रभू तू होत राहतील आणि तुझ्या नियंत्रणामध्ये असतील प्रभू, आमचा विश्वास आहे. प्रभू आम्ही म्हणून संपूर्ण रीतीने प्रभू देशातले प्रभू जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना प्रभू परमेश्वर तू ज्ञानबुद्धी देत आहे. योग्य ती लस आणि योग्य त्या वेळेला प्रभू तू त्यांच्याकडून प्रभू परमेश्वर आम्हा सर्व प्रियजनांना मिळेल आणि प्रभू तुझी उपासना करण्यासाठी आणि इतरत प्रभू परमेश्वर तुझं राज्याची वाढ होण्यासाठी आम्हा सर्वांना प्रभू तू सहाय्य करशील. आणि म्हणून प्रभू आमच्या देशाचे राष्ट्रपती, आमचे पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, आरोग्य कर्मचारी, वेगवेगळ्या रीतीने पोलीस यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस आणि प्रभू परमेश्वरा स्वयंसेवी संस्था आहेत, अशांवर देखील बापा आम्ही तुझी कृपा मागत आहोत. या सर्व प्रादुर्भावापासून त्यांचं रक्षण बापा तू करशील, आमचा विश्वास आहे. प्रभू परमेश्वर, पुन्हा एकदा आम्ही आजची भक्ती आणि प्रभू येणारं वचन तुझ्या पवित्र हातात सादर करत आहोत. आम्हा प्रभू परमेश्वर प्रत्येकाच्या प्रियजनांच्या प्रार्थना तू निश्चितच ऐकलेल्या आहेत आणि प्रभू तू आपल्या वेळेनुसार आम्हा सर्वांना उत्तर देशील. प्रभू विशेष करून उद्याच्या दिवशी जे SNBCची परीक्षा आहे आणि जे प्रभू नवीन विषय पुन्हा एकदा या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे तो देखील आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. जे प्रभू तुझ्या वचनाचा अभ्यास करणारे प्रभू परमेश्वरा सर्व दासदासींना तुझ्या पवित्र हातात घे. त्यांना शहाणपण बुद्धी दे, आत्म्याचं मार्गदर्शन दे आणि परीक्षेसाठी नाही तर प्रभू सेवेसाठी हा अभ्यास त्यांच्याद्वारे प्रभू तुझं गौरव प्रभू तू करून घे. पुन्हा एकदा ही लहानशी प्रार्थना आणि ही सर्व भक्ती तुझ्या पवित्र हातात सादर करत येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो ऐक बापा, आमेन. त्यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. मागील आठवड्यामध्ये जो आपण संदेश ऐकतो त्यावरती आपण प्रश्न विचारत असतो. आज आपण मागील आठवड्यामध्ये जो प्रश्न विचारला होता, मागील आठवड्याचा प्रश्न आहे, पेत्र किती शिपायांमध्ये कैदेत होता? आणि त्याचं उत्तर आहे 4 चौकड्यांमध्ये किंवा एकूण 16 कैदी होते. आणि त्याचं अचूक आणि जलद गतीने जे उत्तर दिलेलं आहे ते मंडळीमधील आपल्या मिस प्रांजल कांबळे यांनी उत्तर दिलेलं आहे. अभिनंदन प्रांजलचं. आणि मागील आठवड्यामध्ये आपण जो संदेश ऐकलेला आहे त्यावरती प्रश्न आहे की रुपयांचा दृष्टांत कशाच्या संदर्भात आहे? रुपयाचा दृष्टांत कशाच्या संदर्भात आहे? वचन आहे, कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. हा संदर्भ किंवा दाखला प्रभू श्री ख्रिस्ताने कशाच्या संदर्भात सांगितलेला आहे? मला उत्तर माहीत असेल तर लाईव्ह चॅटमध्ये लगेचच तुम्ही टाकू शकता. आज जो शास्त्र भाग आपण पुन्हा एकदा काढलेला आहे तो म्हणजे प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय आणि 4थ्या वचनापासून 12 वचनापर्यंत आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे. प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय आणि वचन 4 ते 12. या शास्त्रभागात आपण पाहिलेलं आहे की पवित्र आत्म्याने मंडळीतील लोकांना सांगितलं की बर्नबा आणि पौल यांना तुम्ही वेगळे करा
आणि ज्या कार्यासाठी मी त्यांना निवडलेलं आहे त्यासाठी त्यांना पाठवून द्या. आणि अशाच रीतीने या 4थ्या वचनामध्ये सुद्धा प्रिय आपण वाचत आहोत की याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाली व ते सलुकियात येऊन कुप्रास गेलेले आहे. म्हणजे पवित्र आत्म्याने त्यांना वेगळं करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि मंडळीने देखील त्यांच्यासाठी उपवास प्रार्थना केलेली आहे आणि त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे. मागील आठवड्यात आपण पाहिलं होतं की एक जिवंत देवबापाची संधी जी आहे ती प्रत्येकाला मिळत असते आणि पवित्र आत्म्याने ज्या प्रकारे प्रत्येकाला कृपादान दिलेलं आहे त्या कृपादानाचा उपयोग पवित्र आत्मा त्याच्या कार्यासाठी देवबापाच्या राज्याच्या वाढीसाठी प्रयत्न करून घेत आहे. या भागामधून प्रयत्न आपण बघत आहोत की हे दोघं मिशनरी म्हणून निघालेले बर्नबा आणि पौल. आणि मग 5व्या वचनात तिथं म्हटलेलं आहे की मग ते सल्मिनियात असता त्यांनी यहुदियांच्या सभास्थानांमध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली. म्हणजे त्या कुप्र बेटावरती ते गेले आणि कुप्र बेटाचा एक भाग आहे सल्मिनात म्हणून आणि त्या सल्मिनात भागामध्ये बरेचसे यहुदी लोक त्यांची वस्ती त्या ठिकाणी होती आणि म्हणून त्यांचे सभास्थानं देखील भरपूर आहेत. तर तिथं वचनात म्हटलेलं आहे की यहुदियांच्या सभास्थानांमध्ये, नुसतं सभास्थान नाही लिहिलेलं तर सभास्थानांमध्ये देवाच्या वचनाची त्यांनी घोषणा जाऊन केलेली आहे. आपल्याला माहिती मिळतो की या सुवार्तेच्या कार्यासाठी पवित्र आत्म्याने त्या दोघांचं पाचारण केलेलं आहे आणि ह्या कुप्र बेटावरती शुभवर्तमान पोहोचलेलं आहे. पण तरी देखील बर्नबा आणि शाऊल त्यांची पहिली मिशनरी फेरी जी आहे त्या पहिल्या मिशनरी फेरीमध्ये ते त्या कुप्र बेटामध्ये गेलेले आहे. जरी त्या ठिकाणी शुभवर्तमान गेलेलं आहे पण तरी देखील दोघेही त्या यहुदी लोकांना शुभवर्तमान पुन्हा एकदा सांगण्यासाठी गेलेले आहेत. का बरं ते गेलेले आहेत? कदाचित आपण म्हणू की त्यांनी शुभवर्तमान सांगितलं होतं, त्यांनी दुसरीकडे पुढे जायला पाहिजे होतं. परंतु शुभवर्तमान सांगितल्यानंतर अपेक्षित जे पुढचं फळ आहे किंवा अपेक्षित ज्या गोष्टी घडायला पाहिजे ज्याला आपण म्हणतो मंडळीमध्ये त्याचं रूपांतर व्हायला पाहिजे, तसं काही अजून झालेलं नव्हतं. आणि म्हणून त्या भागामध्ये परत एकदा बर्नबा आणि पौल हे गेलेले आहेत. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे आज्ञेचं पालन केलेलं आहे. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की आधी यरूशलेम सर्व यहुदियामध्ये, म्हणजे यरूशलेम म्हणजे काय, आधी आपले लोक, आणि कुप्र बेटामध्ये जिथं बर्नबाचं जन्म ठिकाण आहे त्या भागामध्ये त्याला स्वतःला माहीत होतं की किती लोकांपर्यंत शुभवर्तमान गेलेलं आहे किंवा जायला पाहिजे आणि म्हणून तो पुन्हा एकदा त्या भागामध्ये गेलेला आहे आणि आपल्याच लोकांमध्ये शुभवर्तमान त्याने पहिल्यांदा गाजवायला सुरुवात केलेली आहे. 5व्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये लिहिलेला आहे आणि योहान हाही त्यांच्यासह होता. योहान ज्याचं नाव उल्लेख केलेला आहे तर तो मार्क योहान असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याने मार्क शुभवर्तमान लिहिलेलं आहे किंवा योहान मार्क असं म्हटलेलं आहे. तर तो योहान जरी नाव असलं तरी देखील मार्क शुभवर्तमान ज्याने लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल तिथं म्हटलेलं आहे की तो या भागामध्ये त्यांच्याबरोबर गेलेला आहे. पुढे जाऊन आपल्याला या गोष्टी पाहायला मिळत आहेत 6व्या वचनामध्ये की ते पुढे ते समंत बेटातून चालून पफेस गेल्यावर बर येशू नावाचा कोणी यहुदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला. पफेस गेल्यावरती कुप्र बेट जे आहे त्या कुप्र बेटामध्ये पफेस नावाची एक जागा आहे. त्या ठिकाणी रोमन अधिकारी त्यांचं वास्तव्य आहे, म्हणजे त्याला आपण कदाचित म्हणून हेडक्वार्टर आहे. आणि त्या भागामध्ये व्हीनस जी रोमन देवता आहे तिची फार मोठी उपासना केली जाते. आणि मग साहजिकच बऱ्याच लोकांना माहीत आहे की त्या देवतेबद्दल मला आता त्या ठिकाणी सांगायचं नाही,
पण मग त्या शहरामध्ये आणि त्या भागामध्ये बरंच अनैतिकता लोकांमध्ये आढळते आणि अशा लोकांमध्ये बर्नबा आणि पौल जे आहे ते शुभवर्तमान सांगण्यासाठी गेलेले आहे आणि त्या बेटामध्ये ते संपूर्ण रीतीने चालत त्यांनी गेलेले, म्हणजे यहुदी सभास्थानांमध्ये यहुदी लोकांची भेट घेण्यामध्ये त्यांनी जास्त वेळ घातलेला आहे आणि त्यांना शुभवर्तमान त्यांनी पूर्ण रीतीने सांगण्यात आलेलं आहे. पण आता त्या भागामध्ये गेल्यानंतर, पफेस भागामध्ये गेल्यानंतर तिथे म्हटलेलं आहे की बर येशू नावाचा कोणी एक यहुदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला. बर येशू, आज माझ्या उपदेशाचा शीर्षक तोच आहे प्रियांनो, की काय आपल्यातील बर येशू जिवंत आहे का मेलेला आहे? काय आपल्यामधील बर येशू जिवंत आहे का मेलेला आहे? इज बर येशू इन अस अलाइव्ह ऑर डेड? कोण होता हा बर येशू? त्याच्या संदर्भामध्ये आपण काही गोष्टी पाहणार आहोत. परंतु या यहुदी लोकांमधला हा व्यक्ती आहे. बर येशू नावाचा कोणी एक यहुदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला. जसजसं मनुष्य प्रवास करत जातो, वेगवेगळ्या समाजामध्ये जातो, वेगवेगळ्या तऱ्हेच्या लोकांमध्ये भेटतो प्रियांनो, तसतसं आपल्याला समजून येतं की कशा प्रकारचे लोक जगामध्ये आहेत. आणि ही गोष्ट आपल्याला इथं दिसून येते की तो जादूगार आहे, परंतु तो नुसता जादूगार नाही तर खोटा संदेष्टा आहे. दोन्ही मिळून जर गोष्टी आपण म्हटलं तर तो भयंकर असा व्यक्ती आहे. पण त्यात तो यहुदी लोकांमधला आहे, म्हणजे यहुदी विश्वासामधला आहे आणि तशा लोकांमध्ये असा व्यक्ती सापडणं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. तो खोटा संदेष्ट आहे आणि जादूगार देखील आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मार्क शुभवर्तमान जर आपण काढलं आणि त्याचा 13वा अध्याय, मार्क शुभवर्तमान आणि त्याचा 13वा अध्याय आणि 22 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आधी सांगून ठेवलं होतं की तुम्ही तर 22 वचन, कारण खोटे संदेशी व खोटे ख्रिस्त उपस्थित होतील आणि साधेल तर निवडण्यास देखील फसवावे म्हणून चिन्ह व अद्भुते देखील दाखवतील. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना देखील आधीच चेतावणी देऊन ठेवलेली आहे आणि तो म्हणते की खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्ट येतील येत्या दिवसांमध्ये. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आगाऊच त्यांना माहिती देऊन ठेवली होती की खोटे ख्रिस्त स्वतःला ख्रिस्त म्हणणारे आहेत. इथं फक्त आपण बर येशू म्हटलेलं आहे किंवा येशूच नाव घेतलंय, पण ख्रिस्त म्हणजे काय? अभिषिक्त, देवाचा पाठवलेला किंवा देवाने निवडलेला, असं ख्रिस्त म्हणणारे सुद्धा येत्या काळामध्ये लोक येतील. ते खोटे संदेश असतील आणि साधे तर निवडल्यास देखील फसवावे म्हणून चिन्ह आणि अद्भुत देखील दाखवतील. ते अशा रीतीची सामर्थ्य त्यांच्यामध्ये सुद्धा ते ठेवतील किंवा त्यांच्यामध्ये ती ताकद असणार आहे की ते चिन्ह सुद्धा दाखवतील आणि अद्भुत देखील ते दाखवणार आहेत. आता हा यहुदी मनुष्य आहे आणि यहुदी चालीरीतीप्रमाणे प्रियांनो जर बघितलं आपण तर तो जादूगार म्हटलेला आहे किंवा त्याला खोटा संदेष्टा म्हटलेला आहे. तर परमेश्वराने खरं तर यहुदी लोकांना आधीच सांगून ठेवलेलं होतं की ह्या गोष्टी तुम्ही आपल्यामध्ये करू नये म्हणून. आणि अनुवादाच्या पुस्तकात जर आपण बघितलं, अनुवाद त्याचा 8वा अध्याय आणि क्षमा करा, अनुवादाचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि 9 वचनापासून मी तुमच्यासाठी वाचत आहे. अनुवादाचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि 9 वचनापासून ते 14 वचनापर्यंत लिहिलेलं आहे की ते तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील तेव्हा त्यातल्या राष्ट्रांप्रमाणे अमंगळ कृत्य करायला शिकू नको. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकून मूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा अथवा मृत आत्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्य करतो त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्याच्या असल्या अमंगळ कृत्यांमुळे तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्याकडून घालून देत आहे. तू आपला देव परमेश्वर याच्याशी सात्विकतेने वाग. ज्या राष्ट्रांचा तू ताबा घेणार आहेस
ती शकूनपूर्त पाहणाऱ्यांचे आणि चेटूक करणाऱ्यांचे ऐकणारी आहेत. पण तुझा देव परमेश्वर तुला तसे करू देत नाही. अगदी नियमशास्त्रामध्येच मोशेच्या काळापासूनच यहुदी लोकांना परमेश्वराने हे शिक्षण दिलेलं आहे की तुमच्यामध्ये जादूगिरी करणारा, चेटूक करणारा, मंत्रतंत्र करणारा, वशीकरण करणारा आणि पंचाक्षरी किंवा छाछू करणारा, आत्म्यातनं विचारणारा, या सगळ्या गोष्टी इस्रायल देश जिथं आज बसलेला आहे तिथे पूर्वी अशा रीतीचे परराष्ट्रीय लोक राहत होते आणि ते कार्य करत होते. परमेश्वर म्हणत आहे मिस्र देशातून काढल्यानंतर तुम्हाला तो देश मी देणार आहे. तर त्या देशामधले ह्या लोकांना मी काढून टाकलेले का, तर त्या अशा वाईट गोष्टी करत होत्या आणि तुम्हाला तिथे मी वसवणार आहे किंवा तुम्हाला तिथं देणार आहे. आणि म्हणून तुमच्यामध्ये अशा गोष्टी कधी सापडू नयेत. पण मग आपण या शास्त्र भागामध्ये बघत आहोत की हा बर येशू नावाचा व्यक्ती जो आहे तो यहुदी आहे, तो जादूगार आहे आणि खोटा संदिष्ट देखील आहे. आता खोटा शब्द लूकने स्वतः लिहिलेला आहे, पण स्वतःला तो बर येशू संदिष्ट समजत होता. म्हणजे एका बाजूला तो जादूचे प्रयोग करायचा. आता जादूचे प्रयोग म्हणत असताना हातचालिकी नाही म्हणत आहे त्याला, परंतु वाईट गोष्टींबद्दल किंवा सैतानाच्या दुरात्म्याच्या गोष्टींबद्दल त्याला चांगलं ज्ञान होतं, ते अवगत होतं आणि तो करतही होता. तसल्या प्रकारची जादूगिरी, काही वेळेला त्याला इंग्लिशमध्ये ब्लॅक मॅजिक सुद्धा म्हणतात, जादूटोना म्हणतात. अशा गोष्टी करणारा हा व्यक्ती होता. यहुदी म्हटलेला आहे आणि त्याला मात्र या गोष्टींची फार आवड झालेली आहे. बर येशू म्हणजे काय, तर बर येशू इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे सन ऑफ जीसस, येशूचा पुत्र. येशूचा पुत्र म्हणून त्याचं नाव आहे. आता येशूचा पुत्र म्हणजे काय, तर यहोशवा. येशूचा अर्थ हिब्रू भाषेमध्ये काय होतं, यहोशवा. आणि यहोशवाचा पुत्र म्हणून त्याचं नाव खरं तर ठेवण्यात आलं आहे यहुदी रीतिरिवाजाप्रमाणे. परंतु त्याची कृत्य मात्र फार वेगळीच आहे. तो जादूगिरी करणारा आहे आणि तो खोटा संदेशला देखील आहे. बऱ्याच वेळेला आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये सुद्धा मला अशा रीतीचे काही लोक सापडलेले आहेत किंवा दिसलेले आहेत की त्यांना जगातल्या गोष्टींचं ज्ञान भरपूर आहे, सैतानाच्या गोष्टींचं ज्ञान देखील त्यांना भरपूर आहे, वाईट रीतीचे लोक कसे चालतात त्यांचं देखील ज्ञान त्यांना भरपूर आहे. परंतु देवाविषयीचं ज्ञान जर बघितलं तर ते अगदी थोडंसं, किंवा देवाच्या वचनाचं ज्ञान जर बघितलं तर फारच अगदी कमी असं असतं. म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टी सैतानाच्या ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञानाचा आलेख जर काढला तर फार उंच असं दिसेल त्या मनुष्यांचा. परंतु देवाच्या वचनातलं जर बघितलं तर त्यांचा आलेख जो आहे अगदी लहानसा असतो. वाईट काही नाही प्रिय, आपण सैतानाच्या गोष्टींना समजून घ्यायला पाहिजे, परंतु त्याची फक्त माहिती असणं प्रियानो चांगली आहे, परंतु त्याच्याबद्दल ज्ञान घेत राहणं हे मात्र चुकीचं आहे. या भागामध्ये आपल्याला हा बर येशू जो आहे याने नुसती माहितीच नाही, कदाचित सुरुवातीला त्याने माहिती करून घेतली असेल, परंतु नंतरच्या काळामध्ये तो त्या ज्ञानामध्ये इतका वाढत गेलेला आहे की बाकीच्या सर्व देवाच्या गोष्टींना त्याने सोडून टाकलेला आहे. पौल फिलिप्पीच्या पत्रामध्ये काय म्हणते प्रियानो, जर आपण काढलं फिलिप्पीकरास पत्र आणि त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 7वं आणि 8वं वचन काय म्हणते बघा. फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठतेमुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. पौल म्हणत आहे की ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या, म्हणजे काय, खूप अशा गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत्या की जसा तो एक रोमन नागरिक होता, त्याचं पद चांगलं होतं किंवा तो चांगलं शिकलेला होता. गमालियल नावाचा जो त्यावेळेला सगळ्यात हुशार व्यक्ती जो माणूस होता त्याचा तो विद्यार्थी होता.
म्हणजे बरंच काही त्याच्याकडे अशा काही गोष्टी होत्या, पण तो म्हणत आहे की ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या समजलो. जगातलं जे ज्ञान आहे किंवा जगातलं जे माझं पद आहे, जगातली माझी जी नावलौकिकता आहे ती ख्रिस्तामुळे तो म्हणत मी हानी येतो. तो म्हणतो जाऊ दे, मी सोडून टाकेल, ते लॉस झालं तरी चालेल. थोडक्यात तो म्हणायचं का पुढे काय म्हणत आहे, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठतेमुळे. ख्रिस्ताचं ज्ञान हे इतकं श्रेष्ठ आहे की जगातल्या बाकीच्या गोष्टी माझ्याकडे ज्या होत्या त्या गेल्या तरी चालतील, त्या हरवल्या तरी चालतील, त्या गमावल्या तरी चालतील, नुकसान झालं तरी चालेल, पण ख्रिस्ताचं ज्ञान हे मला श्रेष्ठ आहे, तो म्हणत आहे. आणि म्हणून पौल फिलिप्पीच्या मंडळीला म्हणत आहे, ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठतेमुळे मी सर्व काही हानी अशा समजतो. त्याला फार महत्व त्यांनी दिलेलं नाही. आज प्रियांनो, हा बर येशू नावाचा व्यक्ती, त्याने मात्र जगातलं सगळं ज्ञान किंवा सैतानाच्या गोष्टी देखील त्याने स्वतःकडे मिळवून घेतलेल्या आहेत, परंतु त्याने देवाच्या गोष्टींना सर्व काही सोडून टाकले. येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे प्रियांनो, मनुष्याने सर्व जग मिळवलं परंतु आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. आज बरेचसे लोक प्रियांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत की जगातल्या ज्ञानामध्ये प्रियांनो, जगातल्या गोष्टींमध्ये फार वरचढ झालेले, पुढे गेलेले आहेत, परंतु ख्रिस्ताबद्दलचं ज्ञान जर म्हटलं तर प्रियांनो अगदी शून्यवत आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आज ह्या गोष्टींमधून शिकायचं आहे की आपल्यामधील, आपल्या जीवनातील प्रियांनो हा बर येशू आज जिवंत आहे का मेलेला आहे. अशा प्रकारचं ज्ञान बऱ्याचशा लोकांकडे प्रियांनो आहे. 7व्या वचनामध्ये प्रियांनो आपल्याला तिथे अजून पाहायला मिळत आहे की तो तेथील सुभेदार सिर्गिय पाऊल या बुद्धिमान मनुष्याच्या पदरी होता. तिथला जो सुभेदार आहे, मगाशी मी जसं म्हटलं प्रियांनो, कुप्र बेटामध्ये ज्या भागामध्ये प्रियांनो त्यांनी सल्मिना या भागामध्ये ते ज्या वेळेला गेले तर ती जागा जी आहे ती रोमन अधिकाऱ्यांचं निवासस्थान होतं. मोठमोठे अधिकारी तिथे राहत होते. त्यापैकी एक सुभेदार होता आणि त्या सुभेदारचं सुद्धा नाव काय आहे, सिर्गिय पाऊल. सिर्गिय पाऊल नावाचा हा एक बुद्धिमान मनुष्य, आणि त्या बुद्धिमान मनुष्याच्या हुजुरामध्ये किंवा त्याच्या दरबारामध्ये किंवा त्याच्या संदर्भामध्ये हा बर येशू नावाचा व्यक्ती होता. आणि त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे, या सुभेदाराने बर्नबा व शाऊल यांना बोलवून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शवलेली आहे. हा सिर्गिय पाऊल जो आहे त्याची इच्छा झाली आहे की हे जे बर्नबा आणि पाऊल यहुदी लोकांच्या सभास्थानामध्ये जाऊन लोकांना शिकवत आहेत आणि सांगत आहेत, निश्चितच त्याची चर्चा सर्व त्यांच्या भागामध्ये झालेली असणार. आणि त्याच्या देखील कानावरती ही गोष्ट पडलेली आहे की नक्की हे यहुदी लोक चर्चा फार जोरजोराने करत आहेत. कशाची चर्चा चालू आहे? काही यहुदी लोकांनी निश्चितच त्यांना विरोध केला असेल, काही लोकांनी त्यांना स्वीकारलेला असेल, आणि म्हणून हे काय शिकवत आहेत असं दोघे. म्हणून त्याने काय केलेलं आहे, तिथं वचनात म्हटलेलं आहे की या सुभेदाराने बर्नबा व शाऊल यांना बोलवून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शवलेली आहे. तुम्ही कोणती गोष्ट अशी सांगत आहात देवाबद्दल की त्याच्यामुळे सर्वत्र चर्चा चालू आहे, ती मला सुद्धा ऐकायची गरज आहे. म्हणजे जगामध्ये प्रियांनो असे बरेच लोक आहेत की त्यांना खऱ्या देवाच्या त्या शोधामध्ये आहेत, परंतु कुणीतरी जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे. बऱ्याच वेळेला प्रियांनो आपल्यामधले जे लोक आहेत ते फक्त अशाच लोकांमध्ये जाऊन प्रियांनो सुवार्ता सांगत असतात की जे आपल्या बरोबरीचे आहेत किंवा आपल्यापेक्षा कदाचित परिस्थितीने गरीब आहे, परंतु आपल्यापेक्षा जे वरचढ आहेत, श्रीमंत आहेत, शिकलेले आहेत, वरच्या पदावरती आहेत, आज त्यांना देखील प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. त्यांचं सुद्धा तारण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे तुमचं आणि माझं पहिलं कर्तव्य आहे. त्यांना सुद्धा शुभवर्तमान सांगायला पाहिजे. पाऊल आणि बर्नबा हे फक्त यहुदी लोकांमध्येच गेलेले असं नाही किंवा सभास्थानांमध्येच ते जाऊन संदेश सांगत होते असं नाही, तर त्यांनी सुद्धा होकार दिलेला आहे. आणि या सुभेदाराला देवाचं वचन सांगण्यासाठी प्रियांनो तिथे ते गेलेले आहेत. आज
जसं आपण पाहतो प्रियानो की जिथं देवाच्या राज्याच्या गोष्टी होतात तिथं सैतान देखील नेहमी आड येत असतो. अगदी उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रियानो आपल्याला पाहायला मिळत आहे की देवाच्या कार्यामध्ये नेहमी सैतान हा अडखळणच करत असतो. आणि अशा प्रकारचा अडखळ इथे सुद्धा प्रियानो आपल्याला पाहायला मिळते की ह्या सुभेदाराला स्वतःहून इच्छा झालेली आहे. पौल आणि बर्नबा ते स्वतःहून तिथे गेले नाही, परंतु त्या सुभेदाराने स्वर्गीय पौलाने काय केलेलं आहे, देवाचं वचन ऐकण्याची इच्छा दर्शवलेली आहे. आणि हे दोघं तिथे गेले सुद्धा त्याला वचन सांगण्यासाठी. पण काय झालेलं 8व्या वचनामध्ये, परंतु अनेक जादूकर, त्याच्या नावाचा अर्थ हाच होता. आता हा दुसरा तिसरा कोणी नाही अलीम जादूगर, परंतु बर येशू नावाचा हा जो यहुदी जादूगार होता किंवा खोटा संदेष्टा म्हटलेला आहे, त्याचंच हे नाव दुसरं नाव आहे की त्याला म्हटलेलं आहे अलीम जादूगर. म्हणजे तो त्याच्या नावाचा अर्थ तिथं दिलेला आहे. अरबी शब्दामधून देखील प्रयत्न काही अशी नावं, म्हणजे खरं तर जसं पौलाचं देखील पुढे नाव आपल्याला पाहायला मिळतंय की यहुदी नाव त्याचं शौल होतं आणि रोमन रीतीच्या वागणुकीप्रमाणे त्याचं नाव पौल झालेलं आहे. म्हणजे तो रोमन नागरिकत्व असल्यामुळे त्याचं नाव पौल सुद्धा होतं आणि दुसऱ्या बाजूला तो यहुदी असल्यामुळे त्याचं नाव शाऊल सुद्धा ठेवण्यात आलं होतं. अशा रीतीची दोन नावं ठेवण्याची त्यावेळेला सगळी प्रथा होती, कारण आर्मिक नाव म्हणजे यहुदी नाव आहे आणि रोमन नाव सुद्धा आहे. अशाच प्रकारे हा बर येशू त्याच्याच बद्दल इथं म्हटलेलं आहे की तो अलीम जादूगर, 8व्या वचनात परत एकदा आपण वाचू, परंतु अलीम जादूगर याने त्यांना अडवून सुभेदाराला विश्वासापासून फिरवण्यास त्याने प्रयत्न केले आहे. बर्नबा आणि पौल यांनी शुभवर्तमान सांगितलेलं आहे या सुभेदाराला. त्या सुभेदाराने ते सर्व ऐकून घेतलेलं आहे. परंतु हा बर येशू जो आहे किंवा त्याला म्हटलेलं आहे अलीम जादूगर, तर त्याने मात्र सुभेदाराला या विश्वासापासून मागे ये. मुळात यहुदी लोक विरोधच करत होते. आता हा तर ते नुसता यहुदीच नाही, परंतु हा देवाच्या गोष्टी सोडून दिलेल्या आणि जादूगिरी आणि खोटा संदेष्टा म्हणून स्वतःची प्रचलित असलेला मनुष्य जो आहे तो आता त्याच्या मालकाला किंवा सुभेदाराला सांगते की यांचं तुम्ही काही ऐकूच नका. अलीम जादूगर म्हटलेला आहे, त्याला स्वतःची भीती वाटली असेल. कदाचित या सुभेदाराने जर प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला तर त्याचा जो जादूगिरीचा प्रयोग चाललेला आहे किंवा त्याचं जे संदेष्टा म्हणून त्याचं काम चालू आहे त्याच्यावरती प्रयोग जवळ बसेल किंवा त्याला त्या ठिकाणी ते काम संपवायला लागेल, अशी त्याला कुठंतरी नक्कीच भीती वाटली असेल. आणि म्हणून तो म्हणत आहे की यांच्या विश्वासापासून तुम्ही दूर राहा. एक अडखळून प्रयोग तिथं झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने अडखळण्याविषयी देखील सांगितलेलं आहे. जर आपण लूक शुभवर्तमान काढलं, लूक शुभवर्तमान आणि त्याचा 17वा अध्याय, लूक शुभवर्तमान त्याचा 17वा अध्याय आणि 1 वचनापासून मी आपल्यासाठी वाचत आहे. लूक शुभवर्तमान याचा 17वा अध्याय. तिथं म्हटलेला आहे, मग त्याने शिष्यांना म्हटले, अडखळणे होऊ नये हे अशक्य आहे, परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार. त्याने ह्या लहानातील एकाला अडखळण करावे, यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे, या त्याचे हित आहे. तुम्ही स्वतः सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर. प्रभू येशू ख्रिस्त अडखळण्याविषयी म्हणत आहे. आणि कोणी जर असं विश्वासामध्ये एखादा व्यक्ती येत आहे पण अडखळण म्हणून दुसरा कोणीतरी त्याला थांबवत आहे, तर तो म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्त की त्याने गळ्यामध्ये जात्याची तळी जी म्हणतो प्रियानो, पूर्वी ज्याच्यावरती पीठ दळलं जायचं तो मोठा जात्याचा दगड असायचा, त्याला दोरी बांधावी एका बाजूला आणि दुसरी दोरी त्याच्या गळ्यामध्ये टाकावी आणि तो दगड, ती तळी जी आहे ती समुद्रात जाऊन टाकावी. म्हणजे काय, त्या दगडाबरोबर हाही मनुष्य खोल जाऊन तिथं अडकून राहील. अशा रीतीने प्रभू येशू ख्रिस्त खरं तर म्हणत आहे की अडखळण जर कोणी होत असेल
तर त्याच्या जीवनामध्ये त्याने असं करावं. हा बर येशू नावाचा व्यक्ती आहे, यहुदी जादूगार आहे. त्याचं दुसरं नाव सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे, अलीम जादूगर. अडखळण म्हणून प्रियानो देवाच्या कार्यासाठी अडखळण म्हणून झालेला. जर आपल्या भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर प्रियानो ज्या वेळेला ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारत देशामध्ये राज्य करत होती, आपल्याला माहिती आहे ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटिशांची कंपनी होती. ब्रिटिश या ठिकाणी त्यांचं राज्य चालू होतं. त्या काळामध्ये सुद्धा विल्यम कॅरी 200 वर्षापूर्वी प्रियानो विल्यम कॅरी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी ते भारत देशामध्ये आले. त्यांच्या बोटीने प्रवास करत करत प्रियानो ते मुंबईपर्यंत आले. बरेच मध्ये त्यांना अडखळण झाली. 200 वर्षापूर्वी प्रियानो आज जसं समुद्रामध्ये बोटी चालतात, मशीन असतात, तेवढं काही त्यांच्याकडे नव्हतं. पण हा सगळा खडतर प्रवास त्यांनी समुद्रामधून केला. मुंबईच्या बेटापर्यंत ते आले आणि ईस्ट इंडिया कंपनीचं ज्या वेळेला प्रियानो इथं राज्य होतं त्या वेळेला त्यांना त्या बेटावरती म्हणजेच मुंबईच्या बेटावरती त्यांना जेव्हा उतरायचं होतं तर ब्रिटिशांनीच ईस्ट इंडिया कंपनीनेच त्यांना थांबवलं आणि त्यांना परत जायला सांगितलं की तुम्ही इकडे येऊन सुवार्ता काही सांगू नका, तुम्ही आपल्या मायदेशी परत जा. म्हणजे ब्रिटिश लोकच आणि विल्यम कॅरी सुद्धा ब्रिटिशच, पण त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी ते थांबवत होते. का बरं? कारण ईस्ट इंडिया कंपनीमधले जे ब्रिटिश होते त्यांना असं वाटत होतं की न जाणे कदाचित हे विल्यम कॅरी इथे येतील आणि ते लोकांना सुवार्ता सांगतील, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगतील, ते शहाणे होतील आणि मग आम्हाला जो व्यवसाय इथं करायचा आहे किंवा यांच्यावरती जे आम्हाला राज्य करायचं आहे ते आम्हाला मग करता येणार नाही, हे लोक शहाणे झाले तर. आणि म्हणून विल्यम कॅरीला ते म्हणत होते की तुम्ही परत एकदा आपल्या मायदेशी इंग्लंडला परत एकदा जा. त्यांना मुंबईमध्ये पाय सुद्धा ठेवू दिला नाही, बोटीमध्येच त्यांना थांबवलं. आणि मग आपल्याला इतिहासामध्ये माहिती पडलं की विल्यम कॅरी नंतर मुंबईवरून त्यांचं जहाज घेऊन दक्षिण भारतामधून ते कलकत्ता या भागामध्ये प्रियानो गेले. तिथं दानिश कंपनीचे लोक होते आणि त्यांना मात्र दानिश लोकांनी त्यांना उतरण्यासाठी जागा दिली. अडखळण प्रियानो, एक मोठं अडखळण देवाच्या सेवेसाठी, पण देवाने मात्र त्यांचा उपयोग फार चांगल्या रीतीने करून घेतला. आज प्रियानो प्रभूकडे येणारे भरपूर लोक आहेत. जगामध्ये शुभवर्तमान सुद्धा ऐकलेले भरपूर लोक आहेत आणि ते ख्रिस्ताकडे सुद्धा येऊ पाहतात. परंतु प्रियानो आज आपल्या समाजामध्ये ख्रिस्तीच लोक जे आहेत ते प्रियानो कदाचित अडखळण म्हणून झालेले आहेत. त्यांच्या वागणुकीवरून, त्यांच्या बोलण्यावरून आज ख्रिस्ताकडे ते येत नाहीत. बरेचसे लोक म्हणत असतात प्रियानो की तुमचा ख्रिस्त जो आहे तो खूप चांगला आहे, परंतु तुमचे ख्रिस्ती लोक जे आहेत ते बघून आम्हाला तिकडे येऊशीच वाटत नाही. काय झालं प्रियानो? अडखळण म्हणून आपण आहोत. मी मागे एकदा प्रियानो कदाचित हे उदाहरण सांगितलं असेल की अडखळण म्हणून जर आपण ख्रिस्ती लोकच जर प्रियानो दुसऱ्या लोकांना जर येण्यापासून आपण थांबवत असू तर आपण देखील प्रियानो जात्याच्या तळीला दोरी गळ्यात बांधून प्रियानो समुद्रामध्ये टाकणं गरजेचं आहे. ज्यावेळेला प्रियानो आपण म्हणतो की अशा रीतीचं जीवन आपलं चाललेलं आहे ख्रिस्ती समाजामध्ये, ख्रिस्ती समाजात आपण नक्की कोणते व्यवसाय करावे? खरं तर एक अडखळण म्हणून प्रियानो जे बेकायदेशीर आहे अशा गोष्टींमध्ये सुद्धा आपले ख्रिस्ती लोक प्रियानो अडकलेले आहेत आणि जे प्रियानो नैतिकतेमध्ये बसत नाही किंवा देवाच्या वचनाला सुद्धा प्रियानो ते शोभत नाही, अशा अपवित्र गोष्टींमध्ये सुद्धा काही आपले ख्रिस्ती लोक अडकलेले आहेत. माझ्या पूर्वीच्या सेवा कार्यामध्ये एक व्यक्ती मला असा भेटला होता मुंबईमध्ये की तो ख्रिस्ती आहे, परंतु फोटोला फ्रेम घालण्याचं त्याचं प्रियानो दुकान होतं. आता काही लोक म्हणतील काय वाईट आहे त्याच्यामध्ये, फोटोचे फ्रेम तयार करत होतात, परंतु तो फोटोचे फ्रेम कुठले तयार करत होता? तो सिनरीचे करत होता असं नाही, परंतु प्रियानो तो दुसऱ्या धर्मातील देवांच्या देवींचे सुद्धा फोटो फार सुंदर रीतीने पुसायचा व्यवस्थित आणि त्याच्या दुकानामध्ये प्रियानो तो लावून ठेवायचा. मग असल्या रीतीचा व्यवसाय हा खरंच देवाला आवडेल का? काही लोक आहेत प्रियानो ह्या भागामध्ये सुद्धा ज्यावेळेला सुवार्तेचं कार्य सुरू होतं त्यावेळेला गट तयार झाले होते आणि एक गट
अशा भागामध्ये होता आपल्या अहमदनगरमध्ये की तिथं भक्ती सुद्धा चालत होती. काही दिवसानंतर मला समजलं की त्या घरामध्ये ते कुटुंब ख्रिस्ती आहे, त्या घरामध्ये प्रार्थना चालू आहे, परंतु ते घर जे आहे ते हातभट्टीची दारू प्रियानो बनवायचे आणि घरामध्ये सुद्धा आणून ठेवत होते. आणि त्याच्यातून जे काही उत्पन्न मिळत होतं ते उत्पन्न ते मंडळीला देत होते. कितपत योग्य आहे प्रियानो? ख्रिस्ती मनुष्याची पानपट्टी असतात. पानपट्टीवरती प्रियानो काय असतं? सिगरेट असते, बिडी असते, ते त्यांनी विकावं का? एक अडखळण म्हणून झालेले प्रियानो देवाच्या राज्यासाठी. आपण इतरांना प्रियानो देवाच्या पवित्रतेबद्दल बोलत असतो, परंतु अशा रीतीचे व्यवसाय करणारे चोर बाजारामध्ये देखील प्रियानो त्या चोरीच्या गोष्टी विकत घेणारे काही लोक आहेत. आपण प्रियानो अशा गोष्टी थांबवणं पाहिजे. आपल्यामध्ये अजूनही प्रियानो हा बर येशू जसा आहे प्रियानो, तशा प्रियानो स्वभाव आपल्यामध्ये प्रियानो आहे. काही ख्रिस्ती लोकांनी प्रियानो स्वतः मला सांगितलं होतं की दुसरे बाहेरचे लोक जे आहेत ते प्रियानो आपल्याकडे येऊ पाहतात, पण ते म्हणतात की नाही, तुमच्यामध्ये तुम्ही बीफचं मटण खाता आणि मग आम्ही जर ख्रिस्ताकडे आलो तर उद्या कदाचित आम्हाला सुद्धा तुम्ही ते खायला भाग पाडतात, म्हणून आम्हाला ते नको आहे, आम्ही ते कधी खाल्लेलं नाही, आम्ही कधी खाणार नाही. अडखळून प्रियानो झाले. आपल्यामध्ये सुद्धा तो बर येशू अजूनही जिवंत आहे प्रियानो. आपण नावाला म्हणतो बर येशू, सन ऑफ जीसस, येशूचा पुत्र म्हणून म्हटलेला आहे, परंतु कृती जर बघितली तर त्याच्या विपरीत आहे प्रिय. जर आपल्याला खरंच ख्रिस्ताकडे प्रियानो लोकांना जर आणायचं असेल तर काही आपल्यामधल्या सवयी आहेत, काही प्रियानो आपण खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, त्या सुद्धा कदाचित आपल्याला बदलाव्या लागतील प्रियानो. आणि मग देवाच्या राज्यामध्ये प्रियानो लोकांचा ओढ जे आहे प्रियानो ते राहणार आहे. पुढच्या वचनामध्ये प्रियानो आपण बघणार आहोत, तिथे काय म्हटलेलं आहे 9 वचनामध्ये, तेव्हा शाऊल, ज्याला पौलही म्हणतात, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला. आता इथं सुद्धा पौलाची 2 नावं आहेत. बर येशू हे सुद्धा प्रियानो येशू ख्रिस्तासारखंच नाव आहे. त्यानंतर प्रियानो आपण बघत आहोत सुभेदार जो आहे सिरिय पौल नावाचा सुद्धा इथं उल्लेख आहे. परंतु आता मात्र ह्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की शाऊल, ज्याला पौलही म्हणतात, पहिल्यांदाच आता ह्या 9व्या वचनामध्ये शाऊलाचा पौल झालेला प्रियानो उल्लेख केलेला आहे. कारण तो रोमन लोकांमध्ये प्रियानो आता शुभवर्तमान सांगते किंवा त्यांच्यामध्ये उठणं बसणं आहे. तो रोमन नागरिक असल्यामुळे त्याचा उल्लेख आता मात्र त्याने इथं लूकने मुद्दाम शाऊलाचा पौल केलेला आहे. तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला. देवाच्या आत्म्याने रोखून त्याच्याकडे पाहत म्हणाला. प्रियानो, देवाच्या आत्म्याने भरणं. मागील आठवड्यामध्ये प्रियानो मी म्हटलेलं होतं तुम्हाला की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रियानो आपण स्वीकार करतो, त्याला देव म्हणून प्रियानो आपण ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये घेतो, त्याआधी प्रियानो पश्चाताप करणं, पापांची क्षमा मागणं फार गरजेचं आहे. आणि जो व्यक्ती तशा प्रकारे प्रियानो आपलं जीवन करतो, त्याचं अंतःकरण त्याला खात्रीने देवाचा आत्मा प्रियानो सांगत असतो की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे, आणि त्याला हलकं असं वाटत असतं. तो पवित्र आत्मा त्याच्या अंतःकरणामध्ये येतो आणि प्रियानो संपूर्ण त्याच्या जीवनाचा ताबा प्रियानो आपल्या हातामध्ये घेतो. म्हणजे त्याने काय करावं, काय करू नये याच्याबद्दल त्याला प्रियानो अंतःकरणातून मार्गदर्शन करत असतो. आणि असं करत असताना प्रियानो त्याला तो एक कृपादान सुद्धा देत असतो. ते मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि ते कोणतं कृपादान आहे ते प्रत्येकाने ओळखणं फार गरजेचं आहे. मला कोणतं कृपादान मिळालेलं, ज्या वेळेला आपण ते कृपादान ओळखतो तर त्या प्रकारच्या सेवेमध्ये प्रियानो पवित्र आत्मा आपल्याला मग घेऊन जात असतो. पौलाने देखील प्रियानो या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला आहे आणि त्याला सुवार्थ सांगण्याचं जे कृपादान देवाने दिलेलं आहे त्याच्याबद्दल प्रियानो आता त्याला खरंच तो वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात आहे. आणि इथं मात्र काय झालेलं, हा बर येशू जो आहे त्याला तो त्या ठिकाणी अगदी कडक शब्दामध्ये बोलत आहे. काय म्हटलेलं आहे 10व्या वचनामध्ये म्हटलंय, अरे सर्व कपटाच्या
व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमत्वाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? भयंकर कडक रीतीने पाहून त्याला बोलत आहे. अरे सर्व कपटाने आणि लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा. बर येशू नावाचा अर्थ काय होतो? सन ऑफ जीसस, येशूचा पुत्र. पण कामगिरी कशी आहे प्रियांनो? सैतानाच्या पुत्रासारखे. आणि पौल मुद्दामून तिथं तो शब्द वापरत आहे की सैतानाच्या पोरा, सर्व लुच्चेगिरीने आपले कपटाने भरलेला आहे. आज बऱ्याच वेळेला प्रियांनो आपल्या स्वतःच्या नावाचा अर्थ काय आहे आणि त्याप्रमाणे आपण जगत आहोत का? बऱ्याचशा आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुला मुलींची नावं बायबलमधून ठेवावी. फार सुंदर गोष्ट ठेवायला पाहिजे, हरकत नाही. पण तशा प्रकारचं जीवन प्रियानो ते जगत आहेत का नाही याकडे सुद्धा आपण लक्ष दिले का? बऱ्याच वेळेला पोलीस स्टेशनमध्ये ख्रिस्ती लोकांची नावं लगेच समजून येतात आणि मग त्यांच्या बातम्या ज्या वेळेला वर्तमानपत्रामधून वाचायला मिळतात त्यावेळेला वाईट वाटतं प्रियानो. अँथनी, पीटर, जॉन, अँड्रूज अशा लोकांना धरण्यात आलेलं आहे, पकडण्यात आलेलं आहे. आयकोकाम कायद्याखाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. इथं प्रियानो नाव आहे बर येशू, पण कृती मात्र प्रियानो त्याच्या विरोधामध्ये आहे. अगदी संपूर्ण रीतीने प्रियानो या भागामध्ये जर पाहिलं तर परमेश्वराचं कार्य फार सुंदर रीतीने प्रियानो सुरू झालेलं आहे. तिथं परमेश्वराने त्याच्या निवडलेल्या लोकांना सुद्धा पाठवलेलं आहे. शुभवर्तमान सांगण्यासाठी एक मोठा सुभेदार प्रियानो, त्याला देखील शुभवर्तमान सांगण्यात आलेलं आहे. पण हा बर येशू किंवा ज्याला एलिन म्हटलेला आहे तो मात्र अडखळत म्हणून झालेला आहे आणि त्या सुभेदाराला सांगत आहे की यांच्या नादी तुम्ही लागू नका, यांच्या विश्वासापासून दूर राहा. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो एक दाखला आपल्याला सांगितलेला आहे. जर आपण मत्तेकृत शुभवर्तमान काढलं, मत्तेकृत शुभवर्तमान आणि त्याचं 24 वचनापासून मी वाचत आहे तुमच्यासाठी. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 24 वचन. मत्ते 13 आणि 24 वचनामध्ये काय म्हटले? त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणी एक मनुष्य आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घर देण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग या निधन कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणी वैराचे आहे. दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निधन गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापण्याला सांगेन की पहिल्याने निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. चांगलं बी आणि वाईट बी प्रिय श्रीमंत माणसाने पेरलेला आहे आणि त्याचा जो वैरी आहे त्याने वाईट गोष्टी केलेल्या. आज परमेश्वराने जगामध्ये प्रियानो खूप चांगले लोक ठेवलेले आहेत. खरं तर यहुदी लोक आणि आज तुम्ही आणि मी प्रियानो ख्रिश्चन म्हणून आपण स्वतःला म्हणतो, त्याच्या नावाप्रमाणे प्रियानो आपण म्हणत आहोत. परंतु आज आपलं जीवन जे आहे ते याजकाप्रमाणे असलं पाहिजे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं की ह्या जगातल्या लोकांना देवाविषयी आपण सांगायला पाहिजे किंवा देवाकडे त्यांचा रोग केला पाहिजे. परंतु आपलेच लोक प्रियानो कधी कधी अडखळत म्हणून झालेले आहेत आणि ते वाईट बी जसं आहे प्रियानो, निधन जसं आहे तशा प्रकारचं जीवन ते जगत आहे. ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला सांगितला त्यावेळेला शिष्यांना मात्र हा समजलंच नाही. आणि मग काय झालेलं आहे, ज्यावेळेला लोक समुदाय निघून गेला त्यावेळेला शिष्य त्याच्याकडे म्हणाले की आम्हाला हा दृष्टांत परत एकदा तुम्ही समजावून सांगा. तर तो दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्ताने परत समजावून सांगितलाय. तो कुठं आहे
त्याच भागामध्ये 36 वचनापासून 43 वचनापर्यंत. मग प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे तिथं, नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला, तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निदानाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. म्हणजे येशू ख्रिस्त स्वतः चांगलं बी पेरत गेलेला आहे. आणि मग पुढे काय म्हणत आहे, स्वतः तो येशू ख्रिस्त आहे. 38 वचन, शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहे. म्हणजे पेरणारा कोण आहे, येशू ख्रिस्त आहे. त्याच्या हातामध्ये जर चांगलं बी आहे तर ते कोण आहे, राज्याचे पुत्र म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहे. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निदान गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवेल आणि ते सर्व अडखळणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्यांच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहे तो ऐको. अगदी स्पष्ट रीतीने प्रभू श्री ख्रिस्ताने हा दाखला मग सांगितलेला आहे की जो पेरणारा आहे तो स्वतः येशू ख्रिस्त आहे, देवाचं पुत्र आहे. त्याच्या हातातलं बी म्हणजे चांगलं प्रियानो बी म्हणजे तुम्ही आणि मी आहे. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने चांगल्या गोष्टी केल्यामुळे आपण ह्या भूतलावरती चांगलं कृती करावी ही अपेक्षा आहे. आणि जो दुसरा शत्रू जो आहे तो सैतान आहे. तो सुद्धा काय करतो, जिथं देवबापाच्या पुत्राने पेरलेला आहे तिथं तो त्याच्या सुद्धा गोष्टी पेरत असतो. अगदी हीच गोष्ट प्रियानो पुढे जाऊन प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, आणि दोन्ही उगवतात, चांगलं सुद्धा आणि वाईट सुद्धा उगवतात. पण शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे, कापणाऱ्यांना सांगेल. म्हणजे काय, देवदूत काय करेल, आधी प्रियानो जे वाईट लोक आहेत त्यांना प्रियानो जाळण्यासाठी त्यांच्या पेंढ्या बांधल्या जातील आणि जे चांगलं बी आहे, गहू आहे, ते कोठारामध्ये साठवलं जाणार आहे. आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये प्रियानो आपल्याला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, आपण कोणत्या प्रकारचे बी आहोत. आपल्यामध्ये ते पाप आहे का? नावाला प्रियानो आपण ख्रिस्ती आहोत, जसा हा बर येशू आहे, पण कृती मात्र प्रियानो संपूर्ण रीतीने सैतानाची, देवाच्या विरुद्ध वागणारी. आज आपण कशा रीतीचं प्रियानो जीवन जगत आहोत. देवाने पौल आणि बर्नबा यांना एक चांगलं बी म्हणून प्रियानो पाठवलेलं आहे. आज सकाळीच प्रियानो मला एक उदाहरण प्रियानो असं सुचलं, आणि ते उदाहरण म्हणजे असं की ज्या वेळेला काही हिस्ट्री चॅनलवरती दाखवलं जातंय की मेटल डिटेक्टर त्या माणसांकडे असतं आणि जमिनीमध्ये कुठं काय आहे, धातू जर एखादा असेल तर त्या मेटल डिटेक्टरने लगेच समजतं ते किती अंतरावर आहे आणि कुठं आहे ते. आणि मग ते खोदतात आणि मग त्यांना ती गोष्ट सापडते, काही वस्तू खाली असेल तर. दुसरं एक प्रियानो त्याच्यामध्ये सिरियल मी पाहिली की काही लोक जे आहेत ते एक मोठं लोहचुंबक, त्याला मॅग्नेट म्हणतो आपण, त्याला दोरी मारतात आणि ते कुठल्या तरी नदीमध्ये किंवा कुठल्या तरी भागामध्ये पाण्यामध्ये ते टाकतात आणि मग त्या मॅग्नेटला जे लोखंड आहे ते लोखंड त्याला चिकटतं आणि मग हळूहळू त्या दोरीने ओढतात आणि काही वेळेला जुन्या पुराण्या गोष्टी सापडतात, पण ते लोखंडालाच फक्त चिकटतं. मेटल डिटेक्टर आहे ते शोधतं, ते लोखंड असू द्या, ते कुठली असू द्या गोष्ट, सोनं असू द्या, चांदी असू द्या, ते मेटल डिटेक्टर लगेच शोधत असतं. पण लोहचुंबक जे आहे ते फक्त लोखंडालाच प्रियानो होतं. आणि मग त्याच्यामध्ये काही लोकांना जुन्या सायकल सापडलेल्या आहेत, मोठमोठ्या जुन्या कर्व सापडले आहेत, बंदुका सापडलेल्या आहेत, गंजलेल्या असतात स्थितीमध्ये किंवा कशा तरी. काही वेळेला एखादी पत्र्याची पेटी सापडते, त्याच्यामध्ये त्यांना पैसे सुद्धा मिळतात. मेटल डिटेक्टर आणि लोहचुंबक. आणि मी सकाळी या गोष्टीचा विचार करत होतो आणि मला देवबाप असा एक दाखवत होता की प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये खरं तर मेटल डिटेक्टर आहे
आणि तो पाहत असतो ह्या भूतलावरती की माझे लोक कोण आहेत किंवा जगातले कशा प्रकारचे लोक असू द्या, त्यांना प्रियानो तो आकर्षित करतो किंवा त्यांना तो शोधून काढत असतो. पण दुसऱ्या बाजूला हे लोहचुंबक जे आहे ते सैतानाच्या हातामध्ये आहे. आणि सैतान काय करतो, जे जे लोखंड ज्या ज्या ठिकाणी लोखंड आहे ते ताबडतोब आकर्षित जातं. लोखंड म्हणजे काय, मला दिसत होतं की जगातलं पाप आहे, माणसं ज्या पापामध्ये आहे ते सैतान बरोबर त्यांना आपल्याकडे आकर्षित करतो. मग काही लोकांचं पाप म्हणजे लोखंड जे आहे त्यांच्या जीवनामध्ये, कुणाला पैशाचं त्या ठिकाणी आकर्षण असतं, कुणाला स्त्रियांचं आकर्षण असतं, कुणाला नावलौकिकतेचं आकर्षण असतं, कुणाला प्रियानो या भूतलावरती असलेलं जी संपत्ती आहे त्याचं आकर्षण असतं आणि सैतान बरोबर त्या गोष्टी खेचत असतो. पण तीच गोष्ट एका बाजूला जर आपण सैतानाची गोष्ट लोहचुंबक ठेवला आणि दुसऱ्या बाजूला प्रियानो जर मेटल डिटेक्टर घेऊन येशू ख्रिस्त आहे आणि एखादा व्यक्ती त्याच्यामधून चालला, तर प्रियानो जर पाप असेल तो सैतानाकडे आकर्षित जाईल. देवाला सुद्धा, येशू ख्रिस्ताला सुद्धा ते दिसणार आहे की होय याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत किंवा त्याच्यामध्ये लोखंड जरी असलं तरी तो प्रियानो त्याचं जीवन बदलायला तयार आहे. पण त्या माणसाने प्रियानो येशू ख्रिस्ताकडे येणं गरजेचं आहे. आपण आज कोणाकडे आकर्षित झालेलो आहोत प्रियानो? ज्यावेळेला मी सुरुवातीला सुद्धा बायबल कॉलेजमध्ये असताना ज्यावेळेला हा शास्त्रभाग वाचला, त्यावेळेला मला सुद्धा प्रियानो हा शास्त्रभाग वाचत असताना थोडासा धक्का बसला की अरे हा यहुदी, अरे हा देवाच्या विशेष लोकांपैकी एक आहे आणि तो जादूगार म्हणून आहे, तो खोटा संदेष्टा म्हणून आहे, असं कसं होऊ शकतं? परंतु प्रियानो त्याच्यामध्ये पाप जे आहे त्याला त्याने वाव दिलेला आहे, तो सैतानाकडे खेचला गेलेला आहे. आज कदाचित ख्रिस्ती लोक जे आहे समाजामधले प्रियानो लोक आहे, अशा रीतीचं जीवन कदाचित ते जगत सुद्धा असतील प्रियानो. नावाला आपण ख्रिस्ती आहोत, पण आपली कृती मात्र प्रियानो अजूनही सैतानासारखी आहे. आज आपल्यामधलं प्रियानो हा बर येशू खरंच जिवंत आहे का मेलेला आहे प्रश्न विचारायचा. पाऊल त्याला काय म्हणत आहे, अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमत्वाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? प्रभूचे मार्ग सरळ आहेत आणि ते तू विपरीत करत आहेस. परमेश्वराने एक मार्ग सांगितलाय, त्या मार्गाने जर आपण चालत असू तर प्रियानो निश्चितच शेवट आपल्याला प्रियानो आशीर्वादाचा आणि देवाच्या सान्निध्यामध्ये मिळणार आहे. परंतु जर तो विपरीत करत आहे, तो मार्ग सोडत नाही. आणि इथं काय होतं प्रियानो, सरळ मार्ग काय होतं? सरळ मार्ग जे स्वर्गीय पाऊल जो आहे, जो सुभेदार आहे, त्याचं खरं तर परिवर्तन झालं असतं जर याने अडखळण केलं नसतं. पण हा एक अडखळण म्हणून प्रियानो झालेला आहे आणि त्यामुळे पाऊलाने त्याला कडक शब्दामध्ये बोललेलं आहे. पण काय झालं प्रियानो 11व्या वचनामध्ये, तर पहा, पाऊल म्हणाले, तर पहा आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे, तू आंधळा होशील व काही वेळेपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही. त्या क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांना अंधारी आली. तेव्हा तो आपणाला कोणीतरी हाती धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसांचा शोध करू लागला. पाऊलाने त्याच्यावरती प्रियानो अशा रीतीचे शब्द बोललेला आहे, त्याला वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे आणि परमेश्वराने पाऊलाच्या शब्दांना प्रियानो दुजोरा दिलेला आहे. आणि म्हणून तो त्याला म्हणाला आहे की तू आंधळा होशील आणि काही वेळेपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही. अगदी स्वतःचा पाऊलाच्या जीवनामध्ये देखील जर आपण प्रियानो पाहिलं तर तो येशू ख्रिस्ताच्या लोकांचा छळ करत होता, शिष्यांचा छळ करत होता आणि दमस्कसच्या रस्त्यावरती त्याला देखील प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला दर्शन दिलं त्यावेळेला प्रियानो तो खाली पडला घोड्यावरून आणि प्रियानो त्याला कितीतरी दिवस दिसलेलं नाही. आता ह्या भागामध्ये प्रियानो त्याला काही वेळेपर्यंत, काही वेळ परमेश्वराने का तसं केलं मला माहित नाही. त्याने हनन्या सफरिया जशी आहे प्रियानो त्यांना जसं अगदी जागेवरती मारलं तसं याला पण मारलेलं नाही किंवा पावला जितका काळ प्रियानो आंधळ्यासारखा तो राहिला तसं पण केलेलं नाही, पण एक चेतावणी देण्यासारखं प्रियानो पावलाने केलेलं आहे. आणि या चेतावणीमध्ये प्रियानो आपल्याला पाहायला मिळत आहे की तो खरंच आंधळा झालेला आहे आणि काही वेळेपर्यंत त्याला दिसत असं झालेलं आहे.
धुक्यासारखं त्याच्यावरती काहीतरी पडलेलं आहे आणि तो लोकांचं सहाय्य तिथं मागत आहे. देवाची कृती आणि पावलाची शिकवण दोन्ही एकत्र प्रयत्न आपल्याला या भागामध्ये दिसून येते. कशासाठी? तर कुठंतरी हा बर येशू त्याचं एक तर परिवर्तन व्हावं, त्याने खरंच त्याच्या नावासारखं जागावं, अन्यथा त्याने आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःचा नाश करतो. दोनच त्याच्यासमोर ऑप्शन होते क्रिया. पण ह्या कृतीमुळे काय घडलेलं आहे? त्या वचनामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे 12 वचनामध्ये, तेव्हा जे झाले ते पाहून सुभेदाराने प्रभूच्या शिक्षणावरून आश्चर्य करून विश्वास ठेवलेला आहे. एक सुभेदार, रोमन प्रियानो अधिकारी, तो प्रियानो देवाकडे आकर्षित झालेला आहे. त्याच्या शिक्षणावरून प्रियानो तो थक्क झालेला आहे आणि त्याने विश्वास ठेवलेला आहे. परंतु हा विश्वास ठेवणारा असून सुद्धा, निवडलेल्यांपैकी असणारा सुद्धा यहुदी, तो जादूगार म्हणून त्याची नाव लौकिकता झालेली आहे आणि संदेष्टा म्हणून तो लोकांवरती प्रियानो, खोटा संदेष्टा आहे पण लोकांवरती तो राज्य करत आहे. कदाचित तो देवाच्या गोष्टी काहीतरी लोकांना सांगत होता, तो मात्र आंधळा झालेला आहे. म्हणजे देवाच्या जवळ असून देखील किंवा देवाचे निवडलेले लोकांपैकी असून देखील प्रियानो तो देवापासून दूर गेलेला आहे. येशू ख्रिस्त देखील प्रियानो आपल्याला माहिती आहे, वधस्तंभावरती मरत असताना 2 चोर त्याच्या आजूबाजूला होते. दोघांचंही प्रियानो तारण होण्यासाठी खरं तर संधी होती चांगली. तो वधस्तंभाजवळ, परंतु तरी देखील प्रियानो एकाचा नाश मात्र झालेला आहे. आज प्रियानो कदाचित या बर येशू सारखं प्रियानो आपलं जीवन आहे का? आपण ख्रिस्ती म्हणून प्रियानो स्वतःला म्हणत आहोत. आपल्याकडे पवित्र शास्त्र आहे, आपल्याकडे प्रियानो मंडळी आहे, मंडळीतलं मार्गदर्शन आहे, सर्व काही देवाने आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. परंतु तरी देखील जर एखाद्या व्यक्तीचा नाश होत असेल तर प्रियानो फार खेदाची आणि दुःखाची गोष्ट होणार आहे. आज तुम्हाला आणि मला प्रियानो हा बर येशू हा मारला पाहिजे आपल्याला. कारण जोपर्यंत हा बर येशू आपल्यामध्ये आहे तो देवामध्ये कमी किंवा नाहीच आणि जगामधल्या गोष्टींमध्ये प्रियानो तो भरपूर वाढलेला आहे, त्याचं नाव लौकिकता झालेले. कदाचित आपली परिस्थिती प्रियानो आध्यात्मिकरित्या अशी आहे का? आपल्याला हे प्रियानो अंतःकरण चाचपडून पाहणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये प्रियानो काही गोष्टी आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. मागील आठवड्यामध्ये पासून प्रियानो मी सांगत आहे की खरंच माझा पश्चाताप झालाय का? आणि जर झाला असेल तर पवित्र आत्म्याचं कोणतं कृपादान मला मिळालेलं आहे, त्या कृपादानाला मी वापरत आहे का? पौल आणि बर्नबा यांनी प्रियानो ते कृपादान वापरलेलं आहे आणि देवाचा आत्मा त्यांना पुढे पुढे घेऊन चाललेला आहे. आपण शुभवर्तमान जे आहे प्रियानो ते इतरांना खरंच सांगितलेलं आहे का? आणि सांगितलं असेल तर किती वेळा सांगितलं? एकदा सांगितलं. पौल आणि बर्नबा कुप्र बेटामध्ये प्रियानो लोकांना माहीत होतं, पण तरी देखील प्रियानो त्यामध्ये अजून खूप वाढ होणं गरजेचं होतं, म्हणून ते परत एकदा तिथं गेलेले. जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितलं तर एकदा सोडून प्रियानो उपयोग नाही, वारंवार तो फॉलो ठेवणं प्रियानो गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट, आपल्या लोकांमध्ये ख्रिस्त खराच काढलेला आहे का नाही हे पाहणं गरजेचं आहे. बर्नबा आणि पौल जे आहेत ते परराष्ट्रीयांकडे लगेच केलं नाही, पण ते सभास्थानांमध्ये केले आणि त्याच्यानंतर प्रियानो जो सुभेदार आहे सिर्गियो पौल मग त्याच्याकडे गेलेले आहे. आज आपल्या लोकांचं तारण होणं प्रियानो फार गरजेचं आहे आणि त्यांचं तारण झालं तर मग आपण इतरांना प्रियानो सांगू शकतो. आज आपल्या घरातले लोक आज खरंच ख्रिस्ताला ओळखत आहेत का प्रियानो? आणखीन एक गोष्ट जशी प्रियानो आपण बघत आहोत की एका मिशनरी प्रवासाला प्रियानो ते निघालेले आहेत बर्नबा आणि पौल. पण त्या मिशनरी प्रवासामध्ये प्रियानो त्यांनी सर्व तो बेट 6व्या वचनात दिलेला आहे की पुढे ते सबंध बेट चालून ते चालत गेलेले सबंध बेट आणि तिथल्या लोकांना प्रियानो त्यांनी शुभवर्तमान सांगितलेलं आहे. आज आपण प्रियानो शुभवर्तमान सांगण्यासाठी कुठपर्यंत जात आहोत? किती लोकांपर्यंत आपण प्रियानो शुभवर्तमान सांगितलेलं? ख्रिस्ताची माहिती प्रियानो किंवा देवाची माहिती आपल्याला आज किती आहे आणि जगातल्या गोष्टींची माहिती आज आपल्याला किती आहे हे सुद्धा प्रियानो आपल्याला चाचपडून पाहण्याची गरज आहे. मी मगाशी म्हटलं प्रियानो की जगातल्या या गोष्टींची, सैतानाच्या गोष्टींची माहिती असलेली प्रियानो चांगली आहे, पण त्याच्याविषयीचं ज्ञान संपादन करण्यासाठी धडपड करू नका, परंतु
देवाच्या वचनाचं ज्ञान हे संपादन करा, त्याची फक्त थोडीशी माहिती मिळाली तरी पुरेशी आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये वाढायचं नाही. पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला प्रियानो चाचपडून पाहण्यासाठी सांगत आहे की मी आज कुणासाठी अडखळण्याच्या गोष्टी करत आहे का. यामध्ये प्रियानो एक पहिले पेत्र जर आपण काढलं, पेत्राचे पहिले पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 12 वचनामध्ये काय म्हटलेले, पेत्राचे पहिले पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 12 वचन. परराष्ट्रात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याच्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हा विरुद्ध बोलतात, त्याच्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करा. परराष्ट्रीय लोक, त्यांच्यामध्ये आपलं आचरण, आज आपण परराष्ट्रीय लोकांमध्ये आहोत प्रियानो, कारण आपल्यामध्ये प्रियानो आपण फक्त 2 ते 2.5%, 3% जास्तीत जास्त धरून आपण ख्रिस्ती लोक आहोत, परंतु बाकीचे जे लोक आहेत ते परराष्ट्रीय आहेत किंवा ते प्रियानो ख्रिस्ती तर आहेत. त्यांच्यामध्ये पेत्र म्हणत आहे आपले आचरण आपण चांगले ठेवूया. आणि विशेष करून आता जसा ख्रिसमस प्रियानो जवळ येत आहे, लोक आपल्याकडे बघून सुद्धा काय म्हणतात, अरे ख्रिसमस म्हणजे फार मोठी पार्टी, आणि मग तुमच्याकडे नाच गाणं चालू असेल. ख्रिसमस म्हटले की नाच गाणं आणि पार्टी, याच्याशिवाय प्रियानो परराष्ट्रीय लोकांना किंवा ख्रिस्ती तर लोकांना आज काहीच माहीत नाही. अशी आपली गत आहे का प्रियानो. पेत्र म्हणत आहे की परराष्ट्रात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हा विरुद्ध बोलतात. आज फक्त खाण्यापिण्याच्या गोष्टी जर निघाल्या तर प्रियानो नक्कीच मटणाविषयी प्रियानो ते बोलतात आपल्याला. आणि जर मटण किंवा अशा गोष्टी प्रियानो जर अडखळ होत असेल तर का आपण खरंच ते सोडायला तयार आहोत. तो म्हणा ते दुष्कर्म समजून तुम्हा विरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावं. शेवटच्या दिवशी त्यांनी खरंच देवबापाचं गौरव करावं. असं आपलं जीवन प्रियानो असणं फार गरजेचं आहे. आपलं अंतःकरण चाचपडत असताना स्वतःला पाहूया प्रियानो, आपण चांगली दी म्हणून आहोत का निदान म्हणून आहोत. आपण बऱ्याच वेळेला प्रियानो परमेश्वराने काही काळापुरतं आपल्याला देखील प्रियानो या बर येशूला जसं थोड्या वेळासाठी प्रियानो त्याने आंधळ केलेलं आहे. पुढं काय झालं आपल्याला माहित नाही प्रियानो. थोड्या वेळासाठी कधी कधी परमेश्वर आपल्यावरती सुद्धा प्रियानो भयंकर अशा प्रसंग आणतो, पण त्यामधून प्रियानो आपण शिकावं किंवा आपण प्रियानो आपला मार्ग बदलावा आणि प्रभूच्या पवित्र मार्गामध्ये चालावं, यासाठी देखील प्रियानो परमेश्वर आपल्याला करत असतो. आज या शास्त्रभागामधून प्रियानो या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बर येशू का आपल्यामधला बर येशू आजही जिवंत आहे का तो मेलेला आहे का. तो मारणं गरजेचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पवित्र मार्ग आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची जी पवित्र वाटचाल आहे की जो आधी आपल्या आधी गेलेला आहे प्रियानो, तो मार्ग तयार केलेला आहे. त्या मार्गावरून प्रियानो आपल्याला जायचं आहे. तुम्हाला आणि मला नवीन मार्ग तयार करायचा नाही, त्या मार्गावरती तो स्वतः गेलेला आहे. त्याच मार्गावरती प्रियानो आपल्याला चालायचं आहे. आज आपण प्रियानो या वचनाच्या प्रकाशामध्ये स्वतःला पाहूया आणि खरंच त्या प्रभू येशू ख्रिस्ताने जो आपल्या वधस्तंभावरती प्राण दिलेला आहे, तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्याने सर्व ती शिक्षा भोगलेली आहे आणि 3ऱ्या दिवशी परत एकदा तो उठलेला आहे. तोच मार्ग प्रियानो आज आपल्याला अनुसरायचा आहे. आपण प्रियानो या वचनामधून स्वतःचं अंतःकरण चाचपडून पाहूया आणि खरंच प्रभूचं प्रियानो कार्य आपल्यामधून होत आहे का अडखळत म्हणून आहे, मी चांगलं बी आहे का निदान म्हणून आहे, शेवटच्या दिवशी मी कुठं जाणार आहे, हे प्रियानो आपण चाचपडून पाहायला पाहिजे. परमेश्वर पूर्वक या वचनातून तुम्हाला आशीर्वाद आपण प्रार्थना करू. थोर अनुग्रहकारी जिवंत प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझा आभार मानतो या सुंदरशा वेळेसाठी. तुझ्या कृपेत आणि दयेमध्ये आज नव्याने पुन्हा एकदा तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोललेला आहे. आभार मानत आहोत प्रभू की तू आतापर्यंत या वचनातून प्रभू जसं आम्हाला मार्गदर्शन करत आलेलं आहे आणि आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू तुझ्या आत्म्याची टोचणी प्रभू तू दिलेली आहे. आम्ही अंतःकरण चाचपडून पाहावं. आम्ही खरोखर आमच्यामध्ये अजूनही बर येशू जर असेल तर त्याला आम्ही मारून टाकावं आणि खरोखर प्रभू तुझे पुत्र आणि कन्या म्हणून प्रभू आम्ही जे या भूतलावरती जीवन जगत आहोत ते शेवटपर्यंत
पुढचा श्वास वासुस्तोवर आम्ही जोपर्यंत प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन होत नाही तोपर्यंत पवित्रतेच्या मार्गामध्ये चालावं, यासाठी प्रभू आम्हाला प्रभू तू खरोखर तुझा पवित्र आत्मा देखील दिलेला आहे. आम्ही त्यासाठी तुझा आभार मानतो. हे प्रभू आज समस्त तुझ्या प्रिय मंडळीवरती जे जे ऐकत आहेत प्रभू त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू तू खरोखर नव्याने प्रभू परमेश्वर तुझा प्रकाश तू टाकलेला आहे आणि ते चाचपडून पाहत असताना जे क्षमा मागतील आणि जे अंतःकरणातून नव्याने प्रभू पुन्हा एकदा तुला समर्पण करतील अशांचा प्रभू परमेश्वर तू स्वीकार कर आणि त्यांना प्रभू पुन्हा एकदा नव्याने प्रभू तुझ्या आशीर्वादाने तू करून काढ. आजच्या भक्तीमध्ये आणि आज प्रभू परमेश्वर इथपर्यंतच्या वेळेमध्ये तू आमच्या बरोबर राहिलास म्हणून प्रभू आम्ही तुझा आभार मानतो. ये प्रभू या तुझ्या कृपेमध्ये आणि या तुझ्या दयेमध्ये प्रभू परमेश्वरा आम्ही अधिक वाढावं, प्रार्थनेमध्ये आणि वचनामध्ये स्वतःला झोकून द्यावं, यासाठी प्रभू तू आम्हाला विशेष सहाय्य आणि मार्गदर्शन करू. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत. यावेळेला प्रियांनो आपण शेवटचं गीत गाणार आहोत. खातरी धन्य मज किती तारक येशू मनमनीही, गौरवी दिव्य ही प्रचिती लाभली मज धन्य आती. ब्लेसेड अश्युरन्स इंग्लिशमध्ये जे गीत आहे ते मराठीमध्ये प्रियांनो आपण सर्वजण गाऊया. खातरी धन्य मज किती तारक येशू मनमनीही, गौरवी दिव्य ही प्रचिती लाभली मज धन्यती. नित्यची आता हे स्तुती गातो मी ख्रिस्ता त्राता महान. नित्यची आता हे स्तुती गातो मी ख्रिस्ता त्राता महान. तत्पदी पूर्ण शरण मी, आनंदे पूर्ण भरलो मी. दिव्य कृपा दूत प्रीती लाभली धन्य ही प्रचिती. नित्यची आता हे स्तुती गातो मी ख्रिस्ता त्राता महान. नित्यची आता हे स्तुती गातो मी ख्रिस्ता त्राता महान. वारीस त्याचा मी हा सन्मान, जाणीव ही देते समाधान. येईल भेटेल सत्वरी ही धन्य आशा मदंतरी. नित्यची आता हे स्तुती गातो मी ख्रिस्ता त्राता महान. नित्यची आता हे स्तुती
प्रभूची स्तुती असं प्रियानो नित्यची आता हे स्तुती गान इथून पुढं प्रियानो परमेश्वराचं गुणगान अशाच रीतीने आपण करत राहू. यावेळेला आपण लहानशी प्रार्थना करू. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत. आजच्या भक्तीमध्ये प्रभू तू आमच्याबरोबर राहिला, तुझी उपासना करण्यासाठी आम्हाला संधी लाभू दिली. गीताद्वारे वचनाद्वारे प्रभू तो आमच्याशी बोललेला देखील आहे आणि प्रभू तुझंच गौरव प्रभू आम्ही केलेला आहे. आज प्रभू परमेश्वर या माध्यमाच्याद्वारे इथपर्यंत प्रभू परमेश्वर जे प्रियजन आमच्याबरोबर होते त्यांच्यावरती विपुल दयेचा कृपेचा हात असू दे आणि वचनाप्रमाणे चालण्यास आणि प्रभू सदैव स्तुती स्तवन करण्यास प्रभू सर्व लहान थोर प्रियजनांना तू सहाय्य कर. इथून पुढचा आठवडा देखील प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात सादर करतो. तुझी इच्छा असेल त्यानुसार प्रभू आम्हा सर्व प्रियजन ऑनलाईनद्वारे प्रभू पुन्हा एकदा भेट होईल असं कार्य करून घे. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो एक बापा. प्रभूची प्रार्थना म्हणूया प्रियात्मा. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आज आणि सदा सर्व काळ असो. आमेन. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. सगळ्यांचे आभार मानत आहे प्रियानो. पुढची भेट आपली येत्या बुधवारी गुगल मीटवरती आपण संध्याकाळी 7 वाजता भेटणार आहोत. बायबल स्टडीसाठी प्रश्न असतील तर लवकर पाठवा. अन्यथा प्रियानो पुन्हा एकदा पुढील रविवारी आपण या चॅनलवरती सकाळी 10 वाजता सर्वजण भेटणार आहोत. थँक्यू. बाय.